काय बिघडतं याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी खऱ्या अर्थानं आज दिवसभर तुम्ही त्यांचा आवाज ऐकला आणि नेहमी सातत्यानं या ठिकाणी मैदानावरती ऐकता. महाराष्ट्रामध्येच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर देखील हा गोड आवाज तुम्ही ऐकता. बँगलोर या ठिकाणी देखील त्यांचा आवाज ऐकणारा 24 ऑक्टोबर पासून असे आमचे गुणलेखक नव्हेत, एक गुरुवर्य, आमचे आधारस्तंभ, आधारवड प्रवीण अर्जुने सर यांच्या समवेत. तर धन्यवाद श्रीकांत मुळीक यांचा आवाज आपण मागील सामन्यामध्ये ऐकला. कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. सेमीफायनल 1 जिंकत असताना स्वराज्य स्पोर्ट्स अर्थातच स्वराज्य 11 या संघाने मात्र या मैदानावरती इतिहास रचला. युवा खेळाडूंना घेऊन हा संघ मात्र या पावसाळी रबर बॉल क्रिकेट फॉर्मॅटमध्ये मेगा फायनलचे दरवाजे मात्र या संघासाठी खुले झालेत. आणि जो मी म्हणेन वन ऑफ द फेवरेट संघ होता संघर्ष, त्याला आता मात्र 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकावरती समाधान मानावं लागणार आहे. परंतु मित्रांनो, आजच्या दिवसातील बिग फाईट, मदर ऑफ ऑल द मॅचेस म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही आहे. कारण एकीकडे जर आपण पाहिलं तर संघ असेल अर्थातच मैदानावरती स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 फलंदाजी करताना, आणि गोलंदाजीमध्ये मात्र आपण पाहतोय आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली हा संघ. पहिला चेंडू या ठिकाणी स्क्वेअर लेग पंचांनी नो चेंडू करार केलाय. नो चेंडूचा या ठिकाणी इशारा येईल पंचांचा. यस, तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय सामना सुरू होतोय ना होतोय. पहिला चेंडू फेकला ना फेकला जातोय, तोपर्यंत मात्र ही स्पर्धा लाईव्ह पाहणारे देवात चव्हाण. गोलंदाजा सलग 3 चेंडू 3 षटकार. या ठिकाणी फलंदाजासाठी पारितोषिक आहे अर्थातच सुहास करेसाठी 3 चेंडू 3 षटकार 1000 रुपयांचं पारितोषिक, आणि गोलंदाज साहिलसाठी 3 चेंडू 3 विकेट्स अर्थातच विकेट हॅट्रिक 1000 रुपयांचं पारितोषिक. चला, पंचांचा निर्णय अंतिम राहील. कोणत्याही प्रकारचा वाद आपण पंचांशी करायचा नाहीये. चला, खेळाडूंना विनंती आहे, प्लीज थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. मागील सामन्याचा जर आपण विचार केला तर एक चित्तथरारक सामना आपल्याला या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. नो चेंडूचा आय थिंक या ठिकाणी पंचांनी इशारा केलाय.
पहा, मैदानाच्या आतमध्ये इतर कोणीही प्रवेश करू नका प्लीज. इतर कोणाही खेळाडूला, प्रेक्षकांना विनंती आहे की आपण कोणीही मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका. केवळ आयोजक, पंच आणि जी क्षेत्ररक्षण करणारी टीम आहे ती एवढेच फक्त मैदानाच्या आतमध्ये राहतील. चला, कळंबोली क्रिकेट असोसिएशन पदाधिकाऱ्यांव्यतिरिक्त कोणत्याही खेळाडूला, कोणत्याही प्रेक्षकाला मैदानाच्या आतमध्ये जाण्याची मुभा नाही आहे प्लीज. आणि जर का निर्णय झाला असेल तर लगेच आपण सामना सुरू करायचा आहे, कारण यानंतर मेगा फायनलचा देखील महत्त्वाचा सामना खेळवणं बाकी आहे. आर्यन स्पोर्ट्स क्लब कळंबोली आयोजित कैलासवासी बारकुबाई नामदेव पाटील स्मृती चषक 2025 एक दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा आपण या ठिकाणी पाहतोय. रोहन पाटील, त्याचबरोबर प्रयेश पाटील, सौरभ मोठे, सौदी, रितेश यादव, त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर आमचे आणखीन एक युवा आयोजक RP सिंग, ऋषी थोरात, यश पाटील, अमित मोठे आणि दर्शन, या सर्वांच्या आणि त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवाराच्या माध्यमातून आयोजित ही पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय, अनुभवतोय. चला खेळा प्लीज, सामना सुरू करायचा आहे. पहा, कळंबोली क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी, अध्यक्ष साहेब, उपाध्यक्ष साहेब या ठिकाणी आहेत. निर्णय झाला आहे आणि आपल्याला सामना सुरू करायचा आहे. खेळाला प्राधान्य द्या मित्रांनो. आपापसामध्ये असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या एका बाजूला ठेवून आपण क्रिकेटला प्राधान्य द्या प्लीज. क्रिकेट खेळ आपल्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा आहे. आदित्य प्रिया संघ, चला आपण क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करा आणि त्याचबरोबर फलंदाज आपण सज्ज व्हायचंय. आणि इतर जे प्रेक्षक आहेत, खेळाडूंव्यतिरिक्त जे मैदानाच्या आतमध्ये आहेत, पदाधिकाऱ्यांव्यतिरिक्त जे आतमध्ये आहेत, त्यांना विनंती आहे की प्लीज आपण मैदान सोडा. स्पर्धा महत्त्वाची आहे मित्रांनो. युवा खेळाडू या मैदानावरती खेळणारे आणि त्यांच्या माध्यमातून आयोजित केली गेलेली ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. स्पर्धा सुरळीतपणे आतापर्यंत आपल्या सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी संपन्न झाली आहे. क्रिकेट या खेळाला प्राधान्य द्या. क्रिकेट इज अ गेम ऑफ अ जेंटलमेन्स आपण नेहमी म्हणतो आणि तुमच्या सर्वांचं सहकार्य क्रिकेटसाठी सर्वाधिक महत्त्वाचं आहे. फायनल डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. नो बॉल आहे, येस, नो चेंडू पंचांनी करार केलाय. पण क्रिकेट हा खेळ अगदी भारतामध्ये जर आपण विचार केला तर क्रिकेट हा खेळ फक्त खेळ म्हणून पाहिला जात नाही, तर क्रिकेट या खेळाला आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असतं. पहा, तुम्ही अगदी लहान वयामध्ये ज्यावेळेला असता त्यावेळेला तुम्हाला तुमच्या नातेवाईकांच्या माध्यमातून, तुमच्या घरच्यांच्या माध्यमातून केव्हा ना केव्हा तरी क्रिकेटची बॅट ही नक्कीच गिफ्ट केली जाते आणि तिथून तुमचा क्रिकेटचा प्रवास सुरू होतो. तुमच्यामधील असणारे कला, गुण, कौशल्य या ठिकाणी पणाला लावत तुम्ही मैदानावरती संपूर्ण दिवसभर एखाद्या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम कामगिरी करता. यावेळेला मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट करण्याची संधी होती. थोडंसं मिसकम्युनिकेशन दोनही खेळाडूंमध्ये. पहिला चेंडू नो आलाय आणि त्यानंतर मात्र
वाईडचा इशारा, वाईड प्लस 22, एकूण 2 धावा मात्र या चेंडूवरती जरूर पाहायला मिळतील. पुन्हा एकदा आपण आठवण करून देऊया, सुहास करे सलग 3 चेंडू 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक देवात चव्हाण यांच्याकडून, आणि गोलंदाज साहिलसाठी देखील ही सुवर्ण संधी आहे. सलग 3 चेंडू आणि 3 विकेटसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. 2 षटकांचा हा सामना आहे, त्यामुळे ओहो, यावेळेला मात्र चेंडू लेफ्ट करण्याचा प्रयत्न, लाईन ओळखता आली नाहीये आणि यष्ट्यांचा वेध घेतला गेलाय. परंतु नक्की काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, हा सामना हाय व्होल्टेज होणार यात तीळ मात्र शंका नाही आहे. मागच्या आठवड्यामध्ये हे दोनही संघ मेगा फायनलिस्ट होते. इट्स ऑल हॅपनिंग. हे सर्व काही मैदानाच्या आतमध्ये घडतंय. प्रेशर सिच्युएशन आहे, प्रेशर कुकर सिच्युएशन तुम्ही कशा पद्धतीने हँडल करता. आणि इथे मात्र पंचांचा निर्णय झाला की होय, फलंदाज होईल बाद. यष्ट्यांचा वेध या ठिकाणी घेतला गेला. तर बरंचसं काही घडतंय मैदानाच्या आतमध्ये. पंचांसाठी ही मी म्हणेन की तारेवरची कसरत आहे, कारण दोनही संघ तुल्यबळ आहेत. दोनही संघांमध्ये जर आपण पाहिलं तर दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे. आणि होय, फलंदाज बाद होईल. आता इथून फायनल निर्णय आलाय पंचांचा. अगदी स्क्वेअर लेग पंच आणि मुख्य पंच दोन्ही पंचांनी या ठिकाणी विचार विनिमय केला. विचार या ठिकाणी दोनही खेळाडूंचा पंचांचा एक झाला आणि त्यानंतर मात्र फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. पहिला फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. यष्ट्यांचा वेध या ठिकाणी घेतला गेला. एक हाय व्होल्टेज सामना कसा असावा, अगदी पहिल्या चेंडूपासून जो थरार या ठिकाणी सुरू झालाय तो अद्यापही थांबायचं नाव नाहीये. नक्कीच मेगा फायनलच्या अगोदरची ही फायनल, अगदी मेगा फायनलला जितकं महत्त्व नसणार ना, तितकं महत्त्व या सामन्याला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. परंतु कौतुक करावं लागेल आमच्या सर्वच आयोजकांचं, आणि खास करून रोहन पाटील, प्रयश पाटील, सौरभ मोठे, त्यानंतर जर आपण पाहिलं तर रितेश यादव, या सर्वांचं जी मेहनत आहे ती मेहनत मात्र आपल्याला या ठिकाणी जरूर पाहायला मिळते. हॅलो, सचिन कारवार, तर शुभम तिवारी यांच्याकडून देखील पारितोषिक आलंय. सलग 3 चेंडू 3 षटकारांसाठी 555 रुपयांचं पारितोषिक आहे. तर गोलंदाजांसाठी देखील सलग 3 विकेटसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक देवा चव्हाण. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा माणूस होता. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे, डेंजर एंडकडे आहे फलंदाज. इथे चेंडू हातामध्ये येतोय ना येतोय तोच यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत, परंतु चेंडू गॅदर करणं, हातामध्ये चेंडू ठेवणं, इट्स ऑफ द बॅट पंच इशारा करतात. आणि आणखीन एक धाव या ठिकाणी धाव फलकावरती येईल. सचिन कारवार, मागच्या आठवड्यामध्ये देखील या खेळाडूंना इतिहास रचला. 1 चेंडू 5 धावांची गरज असताना त्याच्या बॅटमधून आलेला तो उत्तुंग षटकार, आणि त्या षटकारात संपूर्णपणे सामन्याचा अगदी निकाल बदलणारा तो षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. आणखीन एक धाव धाव फलकावरती येते. संघाची एकूण धावसंख्या 1 गडी बाद, 10 धावा धाव फलकावर. सुहास करे ऑन स्ट्राईक आहे. संधी आहे, सलग 3 चेंडू 3 षटकार लगावल्यास 1000 रुपयांचं पारितोषिक. यावेळेला मात्र पहिला षटकार आलाय, अगदी पुढ्यामध्ये चेंडू मिळाला आणि त्या चेंडूवरती केलाय घणाघाती प्रहार. इट्स आउट ऑफ द पार्क षटकार.
मात्र सुहासकरच्या बॅट मधून या इनिंग मधला पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीची फलंदाजी सलगच्या 3 चेंडूंसाठी जर का 3 षटकार आले सुहासकरच्या बॅट मधून. यावेळेला मात्र दबाव तंत्राचा वापर केला जातोय. लिमिट ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक अजिंक्य खटकाळे आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर दबाव तंत्राचा वापर सातत्यानं होताना आपण पाहतो. ज्यावेळेला एखादा क्रुशियल सामना मैदानावरती खेळला जातो यावेळेला मात्र वेट अँड वॉचचं क्रिकेट. अगदी उजव्या एष्टी बाहेरचा चेंडू दिशा दिली आहे, गाईड केलाय आणि चेंडू मात्र जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता रेषेच्या लगतचा हा चेंडू होता. चौकार आलाय. एकूण धावांचा विचार केला तर 20 धावा धावफलकावरती आल्यात. ज्यावेळेला चेंडू सीमारेषेच्या जवळ होता काही प्रेक्षक चेंडूला आपल्या जवळ बोलत होते. मी म्हणेन चेंडूला आता आदित्यप्रिया संघाचे समर्थक म्हणत असतील की वो बुलाते है मगर जाने का नाही. जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये नेहमीच तुम्हाला सिरियसली राहून चालत नाही. थोडंसं हसी मजाक क्रिकेटमध्ये होणं गरजेचं आहे. आणि इथे त्या पद्धतीचा खेळ सुहासकरे या खेळाडूवरती संपूर्णपणे दारोमदार असणार आहे. सचिन कारवार जरूर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला बॉलर्स बॅक ड्राईव्ह आहे. प्रॉपर टायमिंग नाहीये. अगदी मिडल ऑफ द बॅट हा चेंडू आला नाहीये. सुरेश मोहिते वेगानं चेंडूवरती येतात. कमालीचं क्षेत्ररक्षण मात्र तितक्याहूनही सुरेख रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती एकवटल्या जात आहेत. या 2 धावेंच्या बरोबरीनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय. योगेश वाघ आमच्यापर्यंत माहिती देत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त आणि धावा धावफलकावरती आहेत. 1 गडी बाद 22 धावा. 22 रन्स ऑन द बोर्ड. सुरुवात दमदार आहे. वेल बिगेन इज अ हाफ डन. या ठिकाणी सुरुवात दमदार झाली आहे परंतु शेवट या ठिकाणी गोड केला जाणार का? कितपत धावांचं लक्ष धावफलकावरती उभारलं जाणार या तमाम प्रश्नांची उत्तरं देणारं हे शेवटचं षटक. या ठिकाणी विजयाचं लक्ष काय असेल? कोई लक्ष्य इंसान के हौसलों से बड़ा नहीं, हारा वही जो लढा नाही. या उक्तीप्रमाणे इथे मात्र लढवईच्या वृत्ती मैदानाच्या आतमध्ये दाखवताना सुहासकरे आणि त्याला सुरेख साथ देत असताना एका षटकाराच्या मदतीने खेळतोय. यावेळेला स्ट्रायकिंग एंडवरती सचिन कारवार. यावेळेला मात्र पॅड लाईनवर कमालीचं टायमिंग आहे. हेड्स आउट ऑफ द पार्क. सचिन कारवार ऑन फायर. षटकार. फलंदाजी खऱ्या अर्थानं मागील 2 आठवड्यांचा जर आपण विचार केला, मागील संडे आणि हा फटका जर आपण पाहिला तर सुपरस्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सचिन कारवार कमालीची फलंदाजी करतोय. यावेळेला मात्र टॉपेज लागलाय. वेगानं चेंडू ट्रॅव्हल करतोय. चेंडू थांबणार नाहीये. होय जाईल चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 4. येईल आणखीन एक दमदार चौकार. मैदानावरती पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि त्या गोलंदाजाच्या पहिल्या 2 चेंडूवरती आलेल्या या 10 धावा कुठेतरी धोक्याची घंटा आहे की काय? परंतु सागर दरेकर कमबॅक करणं ओळखतो. सामन्यामध्ये पुनरागमन कसं करता येईल याकडे या खेळाडूचा नेहमी आपल्याला कल पाहायला मिळतो. यावेळेला मात्र बॉलर्स बॅक ड्राईव्ह परंतु इथे विकेट सॅक्रिफाईस केली आहे सुहासकरेनं आपली आणि फलंदाज होईल बाद. सुहासकरे सॅक्रिफाईस केलाय. पहा खेळाडू ज्यावेळेला फॉर्म मध्ये असतो त्या खेळाडूला प्रमोट करणं गरजेचं असतं. त्या खेळाडूवरती विश्वास दर्शवणं गरजेचं असतं. सुहासकरे सारखा खेळाडू एक विक्रमवीर खेळाडू या मैदानावरचा परंतु त्यानं आपली विकेट सॅक्रिफाईस केली आहे. त्यानं सचिनला थांबवलं आणि सांगितलंय की थांब तू बॅट कर स्ट्रायकिंग एंड वरती, मी आपली विकेट सॅक्रिफाईस करतो. दिलं गेलेलं हे आत्मसमर्पण. सचिन ज्या जबरदस्त फॉर्म मध्ये आहे संघासाठी सर्वाधिक महत्वाचा दुवा. नवीन बॅटर संतोष गोस्वामी नॉन स्ट्रायकिंग एंडला. परंतु धावांचा विचार केला तर धावा धावफलकावरती 2 गडी बाद
32 धावा. यावेळेला मात्र समोरच्या दिशेनं का विकेट सॅक्रिफाईस केली. सचिन कारवार मात्र आक्रमक स्ट्रोक या ठिकाणी साकारतोय. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. फलंदाजी जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा जर पाहिलं तर देवा चव्हाण देखील हा स्पर्धा एन्जॉय करतायत आणि त्यांच्याकडून देखील पारितोषिक या ठिकाणी आलंय. सलगच्या 3 षटकारांसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. चला सामना सुरू करायचा प्लीज. पहा आयोजक मंडळाच्या या सर्व सूचना आहेत आमच्यापर्यंत, कारण अजूनही मेगा फायनल आपल्याला खेळवणं बाकी आहे. त्यानंतर पारितोषिक वितरण सोहळा आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता आपल्याकडे वेळेची थोडीशी कमतरता आहे आणि जर का या स्पर्धांना आपलं सहकार्य अगदी सकाळपासून आतापर्यंत जर पाहिलं 16 संघांचा समावेश आपण पाहिला. यामध्ये उर्वरित 3 मातबगार संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. यापैकी कोणता संघ मेगा फायनल पर्यंत मजल मारणार यासाठीचं बॅटल मैदानाच्या आतमध्ये. परंतु इथे मात्र स्विंग अँड मिस. फटका जरूर खेचायचा होता. सागर दरेकर वरती आक्रमण केलं गेलंय, परंतु उर्वरित चेंडूमध्ये कमबॅक करणारा हा गोलंदाज आहे. कमबॅक कशा पद्धतीनं गोलंदाज आहे हे ठाऊक आहे. 38 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 38 धावा धावफलकावरती आहेत. 7 चेंडू आणि 23 धावा सचिन कारवारच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. नॉन स्ट्रायकिंग एंडला संतोष गोस्वामी आहेत, ज्या सचिन कारवारनं 7 चेंडूमध्ये 28 धावा उभारल्या. त्यामध्ये 3 षटकार, 3 उत्तुंग षटकार आणि 1 चौकार आहे याही वेळेला. परंतु मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक चेंडू जज करताय. चूक होणार नाहीये. कंप्लीट केला जातोय झेल. विकेट या ठिकाणी. बॅक टू द पॅव्हिलियन. एक छोटासा डीजे ब्रेक. त्याची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपली आणि त्याच्या समोर जर पाहिलं तर सागर दरेकर. एक पारंपरिक सलामी फलंदाजांची जोडी आहे. त्यामध्ये फारसा विचार करण्यासारखं काही नाही आहे, परंतु वेळ आपल्याकडे थोडासा कमी आहे. त्यामुळे आदित्यप्रिया लॉजिस्टिक संघ यस 30 जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नो डाऊट जर मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर मात्र तुमचे आत्मविश्वास हा देखील एका वेगळ्या उंचीवरती असणं गरजेचं आहे. आणि विनंती असेल स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या त्वरित, कारण सलामीची जोडी दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये. सागर दरेकर आणि सुरेश मोहिते 38 धावा धावफलकावरती आहेत. 39 धावांचं लक्ष आहे. हाही सामना हाय व्होल्टेज होणार यातील मात्र शंका नाही आहे. अगदी मेगा फायनलच्या अगोदरची ही मेगा फायनल आपल्याला जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तमाम उपस्थित प्रेक्षक वर्ग आणि त्यांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा हा सामना. पहिल्या सत्रामध्ये तब्बल 38 धावा उभारल्या गेल्या. आदित्यप्रिया लॉजिस्टिक सारख्या ताकदवर संघासमोर उभारलं गेलेलं हे लक्ष आणि त्या लक्ष्याचा कशा पद्धतीनं पाठलाग करणार. मी म्हणेन सुरेश मोहिते एक महत्त्वाचा की फॅक्टर या सामन्यामध्ये असणार आहे. या
फलंदाजाची बॅट जर का मैदानाच्या आतमध्ये तळपली तर या धावांचा यशस्वी पाठलाग केला जाऊ शकतो. या अगोदरचा जो पहिला सेमीफायनलचा सामना आपण पाहिला, नर्व्स कंट्रोल करणं गरजेचं आहे. संघर्ष संघ थोडासा भावनेच्या भरामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळाला. अगदी प्लॅनिंग त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं पाहायला मिळालं नाही. परंतु हे जे दोन खेळाडू आहेत ना, सातत्यानं विविध व्यावसायिक स्पर्धा खेळतात. व्यावसायिक स्तराच्या स्पर्धा ज्यावेळेला तुम्ही खेळताना त्यावेळेला ती मॅच्युरिटी तुमच्यामध्ये येते. यावेळेला लक्ष जरूर 39 धावांचं आहे, परंतु या 39 धावांचा यशस्वी पाठलाग करायचा असेल तर मात्र योजनाबद्ध पद्धतीनं तुम्हाला त्या धावा साकाराव्या लागतील. मनीषचा जर आपण विचार केला तर मनीष आजच्या दिवसातील दुसरा सामना खेळतोय. पहिल्या सामन्यामधील त्याचं षटक सर्वात महागडं ठरलंय, त्यामुळे तो एक सायकोलॉजिकल दबाव त्याच्या गोलंदाजीवरती असणार आहे. परंतु आतापर्यंत 4 झालेल्या स्पर्धांमध्ये जर मनीषची कामगिरी पाहिली ना तर कमालीची आपल्याला पाहायला मिळाली आहे. पहिला चेंडू अलॉंग द कार्पेट बॉलर्स बॅक ड्राईव्ह या ठिकाणी केला होता. शरीराचा वेध घेतला गोलंदाजाचा, त्यानंतर मात्र सिंगल आली आहे. एकेरी स्वरूपाच्या धावेनं सांघिक धावसंख्येचा श्रीगणेश होत आहे. विजयासाठी 39 धावांचं लक्ष आणि पहिली धाव मात्र धावफलकावरती. परंतु सर्वांच्या नजरा ज्या खेळाडूवरती आहेत तो अर्थातच सुरेश मोहिते. कारण सुरेश मोहितेची विकेट जर का खात्यामध्ये आली तर एकच जल्लोष आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. परंतु जर का सुरेश मोहितेची बॅट मैदानावरती तळपली तर पुन्हा एकदा एकच जल्लोष आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. त्यामुळे इथून जर आपण पाहिलं तर प्रेक्षक वर्गांचं निखळ मनोरंजन करणारा हा सामना मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला मात्र स्क्वेअर लेग पंचांचा इशारा आला. इट्स अ नो बॉल. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. झेल देखील सुटलाय. इट्स ऑल हॅपनिंग. सर्व काही घडतंय मैदानाच्या आतमध्ये. दैव बलवत्तर म्हणावं लागेल. लोअर फुलटॉस चेंडू होता. खरं तर कमरेच्या उंचीच्या वर भीमर चेंडू संबोधला गेला. 1+1 अशा एकूण 1+2 अशा एकूण 3 धावा यावेळेला मात्र धावफलकावरती अंकित केल्या जातात. एक एक्स्ट्रा चेंडू देखील या ठिकाणी मिळेल. परंतु सुरेश मोहितेला अशा प्रकारची गोलंदाजी करणं थोडंसं नुकसानदायक ठरू शकतं. मी सुरुवातीला देखील म्हटलं की पहिल्या 4 स्पर्धांमध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून मनीषची कामगिरी अतुलनीय राहिली आहे, अविस्मरणीय राहिली आहे, कमालीची राहिली आहे. परंतु आज या स्पर्धेचा जर विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये त्याची गोलंदाजी महागडी ठरली आहे. अगदी त्याच प्रकारचा जो दबाव आहे तो दबाव इथे फायदा उचलला जाणार का? सुरेश मोहिते जीवनदानासह पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला टप्पा टाकलाय. अगदी वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. सुरेश मोहितेची रिॲक्शन सर्व काही या ठिकाणी सांगून जाते. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. कदाचित तो आपल्या संघ सहकार्याला हे सांगतोय की टप्पा जो एक्सपेक्ट केला होता त्यापेक्षा चेंडू थोडासा खाली राहिलाय. आणि हे सगळं होणार पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, ओली विकेट, त्याच्यावरती वेगवान गोलंदाजाचे चेंडू स्किट होणार. काही वेळेला एक्स्ट्रा बाउन्स येईल, काही वेळेला चेंडू लो राहील. तुम्हाला प्रत्येक परिस्थितीसाठी स्वतःला तयार ठेवावं लागेल, प्रिपेअर ठेवावं लागेल. आणि सुरेश मोहिते अगदी या परिस्थितीमध्ये सर्वोत्तम पर्याय. परंतु या वेळेचाही नाही आहे. चेंडू यॉर्क लेनचा होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील आहे आणि धाव देखील कंप्लीट. डायरेक्ट हिट जरूर झाला परंतु धावा कंप्लीट होत आहेत. बाईटच्या स्वरूपामध्ये ही एक धाव आहे. चला, पंचांचा निर्णय आलाय मित्रांनो. पंचांचा निर्णय या ठिकाणी आलाय. फलंदाज सुरक्षित आहे. सिंगल या ठिकाणी धावफलकावरती येईल. एकूणच जर पाहिलं तर आता मात्र धावा धावफलकावरती येत आहेत. या एकेरीच्या स्वरूपाने 5, 9 चेंडू आणि अजूनही 34 धावांची गरज. 9 मध्ये कमीत कमी 2 मोठे फटके आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स संघाला पुन्हा एकदा सामन्यामध्ये शिरकाव करण्याची संधी देऊन जातील. सागर दरेकर, आज या स्पर्धेमध्ये सागर दरेकरची बॅट तळपलेली पाहायला मिळाली नाहीये, परंतु ज्या फॉर्म मध्ये आहे त्याच्या बॅट मधून षटकार येणं गरजेचं आहे. आणि हो, यावेळेला पुण्यामध्ये चेंडू केलाय आणि त्याचा फायदा मात्र मिळतोय. सागरच्या बॅट मधून येतोय बिग हिट षटकार. अंतिम संगीत डीजेच्या माध्यमातून आ देखे जरा किसमें कितना है दम. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो फॉर्म इज अ टेम्पररी बट क्लास इज अ परमनंट. या खेळाडूचा जो क्लास आहे, या खेळाडूचा जो दर्जा आहे,
या खेळाडूनं सातत्याने या मैदानावरती रचला गेलेला इतिहास आहे. हा इतिहास सांगतोय की सामना अद्यापही संपलेला नाहीये, परंतु इथे मात्र चेंडू पहा सिली मिड ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला होता. क्षेत्ररक्षक येतोय, इथे मात्र चूक होणार नाहीये. सर्वाधिक महत्वाची विकेट अर्थातच सागर दरेकर. कारण होतं की झेलमध्ये परावर्तित केलं. यावेळेला मात्र स्विंग अँड मिस पद्धतीचा चेंडू, कमालीचं कमबॅक. या ठिकाणी आपल्याला गोलंदाजाचा अंतिम चेंडू या ठिकाणी फेकला जातोय. निर्धाव षटक समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 11 धावा धावफलकावरती आहेत. एक षटकाच्या समाप्ती अखेर 1 गडी बाद 11. इक्वेशन मात्र बदलते. येणारे 6 चेंडू आणि 28 धावांची गरज. एक छोटासा डीजे ब्रेक आणि जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. कलुळाचं पाणी कशाला ढवळीले, नागाच्या पिल्याला तू काय ढवळीले. परंतु नजरा असतील सुरेश मोहितेवरती, जो स्ट्रायकिंग एंड लॉब आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. विजयासाठी 28 धावांची गरज. नथिंग इज इम्पॉसिबल. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही आहे, फक्त तुमचा आत्मविश्वास हा सर्वाधिक महत्वाचा आहे. होय, या धावा मी करू शकतो, हे लक्ष्य, हे उद्दिष्ट मी गाठू शकतो. हा आत्मविश्वास जर तुमच्यामध्ये असेल तर हा सामना देखील इथून जिंकला जाऊ शकतो. पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंपचा, कट करण्याचा प्रयत्न, चॉप करण्याचा प्रयत्न. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहूया. 1 धाव जरूर कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न डेंजर एंड कडे आहे सुरेश मोहिते. इथे रिॲक्शन सर्व काही सांगून जाते. नफ्स कंट्रोल करणं गरजेचं आहे आणि इथे मात्र काय घडतंय. सुरेश मोहिते आपली महत्वपूर्ण विकेट गमावली जाते. ज्यांचं प्रमुख मार्गदर्शन आम्हाला लाभलं आणि खऱ्या अर्थानं बर्थडे बॉय ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून देखील ही स्पर्धा आयोजित केली गेली ते
रोहन पाटील अर्थातच राजा यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. तर वेलकम, आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. यावेळेला मात्र शॉटॉन पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, सुहास करे झेलच्या खाली. सुहासला ठाऊक आहे या झेलचं महत्व, परंतु झेल सुटलाय आणि धाव फक्त आणि फक्त एकच आली आहे धावफलकावरती. इथून जर पाहिलं तर योगेश वाघ आमच्यापर्यंत माहिती देतील. धावा धावफलकावरती आहेत 18, येणारे 4 चेंडू आणि 21 धावांची गरज. स्वराज्य संघाच्या संघनायकाच्या अगदी नब्ज देखील आपण पाहिलं तर हार्टबीट जर आपण चेक केलं ना तर ऑलमोस्ट तो हार्टबीट वाढलेला आपल्याला पाहायला मिळेल. ऋषी नकार देत आहेत, परंतु मेगा फायनल खेळण्याचा हा अनुभव त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून येणार आहे. मेगा फायनलमध्ये मोठ्या संघाला नमवत असताना संघ पोहोचलाय. ज्यावेळेला तुम्ही बक्षिसाच्या रेसमध्ये असता त्यावेळेला तुम्ही मेगा फायनलपर्यंत जाता, परंतु यावेळेला मात्र लोअर फुल टॉस चेंडू होता. अजिंक्य खटकाळे अजूनही सांगतोय की होय मी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे, कारण ही शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेला नाही. विनंती आहे थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. 2 चेंडू आणि 14 धावांची गरज. क्रिकेटमध्ये एक फटका तुम्हाला जास्तीत जास्त 6 धावा देऊन जाऊ शकतो जर तो लीगल चेंडू असेल. 3 चेंडू बाकी आहेत. तर षटकार आलाय. एकूणच जर पाहिलं तर थोडंसं करेक्शन जरूर आपल्याला पाहायला मिळतंय. इक्वेशन 3 चेंडू आणि आता 15 धावांची गरज. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस, परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाहीये, बॅकफुटला ढकलला गेलाय. अजिंक्य खटकाळेचा खेळ जर आपण पाहिला तर फ्रंट फुटला त्याच्या बॅटमधून मोठे फटके येतात आणि कदाचित हे हिरला गोलंदाजानं त्याला बॅकफुटला ढकललं. या ठिकाणी चला मेगा फायनलमध्ये स्वराज्य संघ जो मेगा फायनलमध्ये दाखल झालाय, टॉससाठी आपण इथे उपस्थित राहायचं आणि अगदी शेवटच्या काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चेंडू आणि 15 धावांची गरज. याही वेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये, डॉट बॉल आलाय. इट्स ऑल हॅपनिंग, सर्व काही घडतंय मैदानाच्या आतमध्ये. अवांतर चेंडू वाईडच्या स्वरूपामध्ये. अजूनही 2 चेंडू आणि 14 धावांची गरज. एखादा जर का खराब चेंडू आला, तत्पूर्वी स्वराज्य 11 संघाचा संघनायक आपण यायचा आहे. यावेळेला मोठा फटका, परंतु चेंडू बॅटचा संपर्क अपेक्षित नाहीये, केवळ चेंडू हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल धावफलकावरती आले, झेल सुटलाय, जीवनदान मिळाले, परंतु कदाचित थोडासा उशीर झालाय की काय. शेवटचा 1 चेंडू शिल्लक, 13 धावांची गरज. एखादा चमत्कारच या ठिकाणी या फलंदाजी करणाऱ्या आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो, अन्यथा केवळ सामन्यामध्ये औपचारिकता बाकी आहे. क्षेत्ररक्षणामध्ये होतोय बदल. फायनलचा सामना अजूनही खेळवणं बाकी आणि आयोजकांच्या काही महत्त्वाच्या सूचना येतात, त्या सूचना आपण जरूर तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. परंतु हा सामना मात्र या ठिकाणी जिंकला आणि मेगा फायनलमध्ये सलग दुसऱ्या आठवड्यात या ठिकाणी आपल्याला मेगा फायनलमध्ये, चला खेळाडू समर्थक मैदानाच्या बाहेर जायचंय प्लीज. जे समर्थक आहेत, स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 समर्थक जल्लोष आपण बाहेर करायचा आहे, मैदानाच्या आतमध्ये कोणी येऊ नका प्लीज. अजूनही मेगा फायनल आहे. चला टॉस साठी यायचंय. सचिन कारवार आपण या, टॉस साठी या प्लीज. आणि स्वराज्य 11 संघाचा संघनायक या टॉस साठी. जे समर्थक आहेत समर्थकांना विनंती, आपण आनंदोत्सव जल्लोष जरूर साजरा करा. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा सचिन कारवार ठरलाय. तर सचिनला विनंती आपण टॉस साठी देखील यायचं, सचिनला विनंती आपण मॅन ऑफ द मॅच पारितोषिकासाठी देखील यायचं. आणि या स्वराज्य 11 संघाचा संघनायक ऋषी सरगर या ठिकाणी उपस्थित आहे.